MPSC राज्यसेवा 2023चा पेपर GS पेपर आपण आज ॲनालाइज करूया। जॉग्राफी म्हणजे भूगोलाचे प्रश्न आपण ॲनालाइज करूया। तर सेट ए आहे हा आणि प्रश्न क्रमांक 21 पासून तर प्रश्न क्रमांक 35 पर्यंत पूर्ण 15 प्रश्न भूगोलाचे जॉग्राफीचे विचारलेले आहेत। एक एक प्रश्न आपण ॲनालाइज करूया आणि कुठली थीम इम्पॉर्टंट असेल नेक्स्ट जे MPSC ची पूर्व परीक्षा होणार आहे त्यासाठी ते आपण इथं बघूया। तर बघा पहिला प्रश्न काय 21 प्रश्न क्रमांक 21 खालील आकृतीची आकृती दिलेली आहे। खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मूळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित दर्शविलेला आहे हे नमूद करा। चंद्राचा 3/4 भाग कुठे प्रकाशित दर्शवलेला आहे हे नमूद करा असं प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। इंग्रजीमध्ये पण मी प्रश्न वाचतो इथे। ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड स्टेट विच ऑफ द फॉलोइंग अल्फाबेट्स इंडिकेट द गिब्स फेज ऑफ द मून आणि ऑप्शन पण दिलेले आहेत। तर यानुसार जर बघितलं आपण तर इथं डी आणि एफ तर यानुसार क्वेश्चन क्रमांक 21 तर आन्सर डी आणि एफ यामध्ये चंद्राचा 3/4 भाग ठीक आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो गिब्स फेज। तर गिब्स फेज आपल्याला या डी आणि एफ मध्ये मिळते त्याच्यामुळे आन्सर काय असणार आहे डी आणि एफ। त्याच्यामुळे यामध्ये भूगोलामध्ये आपण काय करू शकतो की चंद्र सूर्य ठीक आहे यांच्याशी निगडीत ज्या भौगोलिक घटना आहेत त्या आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे ठीक आहे। भौगोलिक घटना जसं चंद्रग्रहणाला आपण प्रश्न विचारू शकतात किंवा सूर्यग्रहणाला पण प्रश्न विचारू शकतात पॉसिबिलिटी आहे। प्रश्न क्रमांक 22 पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन वाढ विकास व मृत्यूवर परिणाम करणारी एक परिस्थिती तिची कारके व त्याचा प्रभाव होय। ही पर्यावरणाची व्याख्या कोणी केली आहे असा प्रश्न विचारलेला आहे। पहिला पर्याय क्रमांक 1 विश्वकोश, पर्याय क्रमांक 2 ब्रिटानिका विश्वकोश, पर्याय क्रमांक 3 AC टान्सले आणि पर्याय क्रमांक 4 जॅकी स्मिथ। इंग्रजीमध्ये पण मी प्रश्न वाचतोय। एन्व्हायरमेंट मीन्स द सम टोटल ऑफ ऑल द कंडिशन्स agencies and influences which affect the development, growth, life and death of an organism, species or race। तर यामध्ये प्रश्न क्रमांक 22 तर who created this definition of environment तर याचा आन्सर आहे ऑप्शन म्हणजे पर्याय क्रमांक 1 युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडिया ज्याला आपण विश्वकोश म्हणू शकतो। तर ही जी व्याख्या आहे ही विश्वकोश पर्यावरण एन्सायक्लोपीडिया यामध्ये दिलेली आहे। हा क्वचित प्रश्न विचारलेला होता पर्यावरणाबद्दल। याच्या आधी पण प्रश्न विचारलेले आहेत की पर्यावरणाची व्याख्या कुणी कशा प्रकारे केलेली आहे तर ते आपण एक दोनदा इथं हे घ्यायची। म्हणजे याच्यानंतर ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियामध्ये काय दिलेलं आहे पर्यावरणाची व्याख्या, जॅकी स्मिथ मध्ये काय दिलेली आहे आणि AC टान्सलेने सुद्धा काय पर्यावरणाची व्याख्या सांगितलेली आहे हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी। प्रश्न क्रमांक 23 पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक जिप्सम खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत। खालीलपैकी कोणती कारणे खनिजांच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहेत प्रश्न विचारलेला आहे। स्टेटमेंट ए पर्मो कार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता। पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे। पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे आणि पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात वनाच्छादनाखाली क्षेत्र अत्यल्प आहे। तर इथं पर्याय क्रमांक A B C D हे सर्व बरोबर आहे, चारही पर्याय बरोबर आहे। परंतु त्याने प्रश्न काय विचारलेला आहे की पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत आणि त्यामुळे त्याची कोणती कारणे आहेत या खनिजांच्या साठ्यास वितरणास कारणीभूत ठरतात। तर कारण जर बघितलं तर कारणामध्ये फक्त एकच कारण आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1। तर यामध्ये फक्त ए हे जे वाक्य आहे ते बरोबर आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे। बी सी आणि डी ही सुद्धा वाक्य बरोबर आहेत पण ही कारण नाही आहेत, ही कारण नाही आहेत की ज्याच्यामुळे चुनखडक जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे तयार झालेले आहेत। तर हे इथं लक्षात ठेवा। इंग्रजीमध्ये पण तुम्ही क्वेश्चन बघू शकता। इन द वेस्टर्न पार्ट ऑफ द राजस्थान मिनरल्स लाईक लाइमस्टोन जिप्सम अँड मिनरल सॉल्ट रिजर्व आर डिस्ट्रीब्युटेड विच ऑफ द फॉलोइंग रिजन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस ऑकरन्स। तर याच्यामध्ये स्टेटमेंट ए दॅट इज वेस्टर्न पार्ट ऑफ राजस्थान वॉज सबमर्ज्ड अंडर द सी वॉटर ड्युरिंग द पर्मो कार्बोनिफेरस पिरियड। तर हे स्टेटमेंट बरोबर आहे त्याच्यामुळे ऑप्शन
क्रमांक ए, ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 स्टेटमेंट 1 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24, खालील पैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साइट खनिजाचे प्रमाण अधिक आहे? एक तांबडी मृदा, दुसरं रेगूर मृदा, तिसरं जांभी मृदा, चौथं गाळाची मृदा. तर प्रश्न क्रमांक 24 यामध्ये आन्सर आहे जांभी मृदा. म्हणजे लॅटेराइट सॉइल मध्ये जांभी मृदेमध्ये लोह म्हणजे आयरन आणि बॉक्साइट म्हणजे हे जे मिनरल आहेत यांचे प्रमाण अधिक असते. याच्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे रेगूर मृदेमध्ये काय असतं, ठीक आहे. रेगूर मृदा म्हणजे ब्लॅक सॉइल, याच्यामध्ये काय असतं तर टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट हा कंपोनंट जास्त असतो. गाळाच्या मृदेमध्ये काय असतं ॲल्युव्हियल सॉइलमध्ये ते फाइंड आउट करायचं. तांबड्या मृदेमध्ये काय असतो, तांबड्या मृदेला रेड कलर कशामुळे मिळतो तर तो आयरनमुळे मिळतो, लोहामुळे हा हिला रेड कलर मिळतो. तर हे थीम इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सॉइल, महाराष्ट्राच्या मृदा आणि भारतामध्ये आढळणाऱ्या मृदा त्यांचे प्रकार, त्यांच्यामध्ये काय कमी काय जास्त आहे हे महत्वाचं आहे. खाली 2 विधाने दिली आहेत, त्यापैकी ए हे प्रतिपादन असून आर हे त्याचे कारण आहे. दिलेल्या पर्यायातून बरोबर उत्तर निवडा. कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. आर हे त्याचे कारण आहे. कारण काय दिलेलं आहे वाक्यामध्ये, सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 दिलेला आहे. तर यामध्ये बघा, कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे आणि शिवाय हलका व टिकाऊ आहे, हे वाक्य बरोबर आहे. सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. म्हणजे स्टेटमेंट ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे त्याचे स्पष्टीकरण नाही. हे जे ए दिलेलं आहे आपल्याला, प्रतिपादन दिलेले आहे, ज्याला आपण असर्शन म्हणतो, हे प्रतिपादन, ठीक आहे. आर हे ए चे खरे स्पष्टीकरण नाही म्हटलेलं आहे. म्हणजे जी कापूस उत्पादक प्रदेश आहेत त्याच ठिकाणी हे जे आर दिलेलं आहे, ठीक आहे, स्पष्टीकरण, हे ए चे स्पष्टीकरण नाही असं आयोगाने मेन्स आपल्या उत्तर तालिकेमध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारताच्या प्राकृतिक नकाशा म्हणजे फिजिकल मॅप ऑफ इंडिया, महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शविलेले आहे? पर्याय क्रमांक 1 गडद हिरवा, पर्याय क्रमांक 2 हिरवा, पर्याय क्रमांक 3 पिवळा आणि पर्याय क्रमांक 4 तपकिरी. डार्क ग्रीन, ग्रीन, येलो अँड ब्राऊन. तर यामध्ये महाराष्ट्राचे जे पठार आहे, जे आपल्याला भारताच्या प्राकृतिक नकाशात सांगितलेले आहे, ते आहे पिवळा. कुठल्या रंगाने दर्शवलेले आहे? पिवळा. तर हे महत्वाचं आहे. म्हणजे प्लॅटू महाराष्ट्राचे जे पठार आहेत ते आपल्याला करावे लागतात वेगवेगळे. जसं दख्खनचा पठार आहे, दख्खनचा पठार आहे आपल्याला MPSCच्या परीक्षेला महत्वाचा आहे. खालीलपैकी कोणत्या दिवशी, प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयन दिन येतो? पर्याय क्रमांक 1 21 मार्च, पर्याय क्रमांक 2 21 जून, पर्याय क्रमांक 3 23 सप्टेंबर, पर्याय क्रमांक 4 22 डिसेंबर. तर प्रश्न क्रमांक 27 याचं उत्तर आहे 22 डिसेंबर. 22 डिसेंबरला दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळी अयन दिन येतो, ठीक आहे. देयर इज अ समर सोल्स्टाईस सदर्न हेमिस्फियर, आणि ते कधी असतं? 22 डिसेंबरला. तर 21 डिसेंबर काय, 21 जून काय हे माहिती पाहिजे, ठीक आहे. हे उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस असतो. सर्वात मोठा दिवस हा 21 जूनला असतो आणि ते कुठं आहे? उत्तर गोलार्धामध्ये, उत्तर गोलार्ध. तर हे असं थोडं अनालाइज करावं लागेल आपल्याला. प्रश्न क्रमांक 28 भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण.
4 पर्याय दिलेले आहेत. वायुभार पट्ट्यांचे आंदोलन. वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो. पर्याय क्रमांक 3, भूमध्य समुद्राकडून भूभागाकडे वारे वाहतात आणि आल्प्स पर्वताच्या वात सन्मुख उतारावर प्रतिरोध पर्जन्य पडतो. तर भूमध्य समुद्र म्हणजे काय? मेडिटेरेनियन रिजन. ओके, भूमध्य सामुद्रिक प्रदेश म्हणजे मेडिटेरियन रिजन. या प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण काय याचे विचारलेलं आहे वाक्य. तर याचे उत्तर काय आहे? प्रश्न क्रमांक 28, वायुभार पट्टा. ठीक आहे, वायुभार पट्ट्याच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो आणि त्याच्यामुळे भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडतो. याचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे लो प्रेशर बेल्ट तयार होतो ओव्हर द मेडिटेरियन रिजन. हे कधी होतं? विंटर सीझन मध्ये, आणि त्याच्यामुळे शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट तयार होतात. प्रेशर बेल्ट शिफ्ट झाल्यामुळे मग त्याच्यामुळे वायुभाराचे प्रदेश किंवा वायुभार पट्टे प्रेशर बेल्ट हे आपल्याला माहिती पाहिजे. जगातील वायुभार पट्टे, ठीक आहे, आणि भारतामध्ये जे वायुभार पट्टे तयार होतात ते सुद्धा आपल्याला वायुभार पट्टे माहिती पाहिजे. आपण प्रश्न क्रमांक 29, पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्त आढळतात. कारण काय विचारलेलं आहे? ट्रेंचेस आर फाउंड मेनली अलॉंग द कोस्ट ऑफ द वेस्टर्न पॅसिफिक ओशन बिकॉज. कारण काय आहे? प्रश्न विचारलेला डायरेक्ट प्रश्न आहे. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भाग अधोमुख क्षेत्राचा आहे म्हणून. पर्याय क्रमांक 2, पॅसिफिक महासागराच्या पश्चिम किनारी भागाला समांतर पर्वतरांगा पसरल्या आहेत म्हणून. किंवा पर्याय क्रमांक 3, पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील भागात खंडांत उतार तीव्र आहे. पर्याय क्रमांक 4, पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात सागरी गर्ता मोठ्या प्रमाणात आढळतात. तर जे आपण महासागर आहेत, पश्चिम महासागर किंवा आपले पॅसिफिक महासागर, पश्चिम पॅसिफिक महासागर, याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1, पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भागात अधोगमन क्षेत्राचा भाग आहे. हे अधोगमन क्षेत्र म्हणजे काय? इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणतो सबडक्शन झोन. काय म्हणतो? सबडक्शन झोन. याच्यामध्ये काय झालेलं आहे? सबडक्शन झोन मध्ये जी जमीन असते ती जमीन पाण्याच्या आतमध्ये गेलेली असते. जमीन ही पाण्याच्या आतमध्ये गेलेली असते, म्हणजे जमीन ही समुद्राच्या आतमध्ये गेलेली आहे. त्यालाच आपण सबडक्शन झोन म्हणतो. आणि त्या कारणास्तव पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागामध्ये सागरी गर्ता म्हणजे आपण काय म्हणतो? ट्रेंचेस. ठीक आहे, ट्रेंचेस आढळतात. तर पॅसिफिक महासागरामध्ये सर्वात मोठी जी डीपेस्ट ट्रेंच आहे ती आहे मरियाना ट्रेंच किंवा मरियाना गर्ता. ठीक आहे, ही डीपेस्ट ट्रेंच आहे. अप्रॉक्सिमेटली 11,000 मीटर खोल अशी ही ट्रेंच आहे आणि ती पॅसिफिक महासागरामध्ये आढळते. तर यामध्ये पॅसिफिक महासागर, त्याच्यामध्ये भारतामध्ये इंडियन ओशन मध्ये सुद्धा काही गर्त आढळतात. इंडियन ओशन मध्ये म्हणजे आपलं जे हिंदी महासागर आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही गर्ता म्हणजे ट्रेंचेस आढळतात. त्या सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. परंतु सर्वात जास्त ज्या गर्ता आहेत ते पॅसिफिक ओशन मध्ये आढळतात. तर ते थोडंसं यामध्ये इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 30, मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? मान्सूनची माघार. पर्याय क्रमांक 1, नैऋत्य मान्सून वारे हिमालय पर्वतांपर्यंत पोहोचल्यानंतर ते तिथून माघारी फिरतात. दुसरा पर्याय क्रमांक, सूर्याचे भासमान भ्रमण. तिसरा पर्याय, भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार. पर्याय क्रमांक 4, भारतीय उपखंडात निर्माण होणारी वायुभाराची भिन्नता. तर यामध्ये प्रश्न क्रमांक 30 याचं उत्तर आहे भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार. म्हणजे द एक्सपान्शन ऑफ द हाय प्रेशर बेल्ट फ्रॉम द नॉर्थ वेस्टर्न पार्ट टू द साऊथ ईस्टर्न पार्ट ऑफ द इंडिया. मग भारत आपला त्याच्यामध्ये नॉर्थ वेस्टर्न पार्ट म्हणजे कुठला? हा पार्ट, नॉर्थ वेस्टर्न पार्ट. ठीक आहे, राजस्थानकडील पार्ट. आणि साऊथ ईस्टर्न पार्ट म्हणजे इकडला हा पार्ट. ठीक आहे, आंध्र प्रदेशकडील पार्ट. तर यामध्ये काय होते? द एक्सपान्शन ऑफ हाय प्रेशर बेल्ट फ्रॉम द नॉर्थ वेस्टर्न पार्ट टू द साऊथ ईस्टर्न पार्ट म्हणजे आग्नेय भागाकडून उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार हा होतो आणि त्यामुळे मान्सूनची माघार होते, ज्याला आपण काय म्हणतो? द फेनॉमेना ऑफ द रिट्रीटिंग मान्सून. आणि रिट्रीटिंग मान्सून मध्ये भारतामध्ये काय होत असतं?
ईशान्य भारतामध्ये पाऊस पडतो, नॉर्थ ईस्टर्न भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस पडत असतो. तिथूनच काय होते, ईशान्य भारतामधूनच मान्सूनची माघार होत असते. ईशान्य भारतामध्ये पण पडतो. दुसरं आहे की चेन्नईची जी किनारपट्टी आहे, चेन्नईची जी कोस्टल एरिया आहे, त्यामध्ये सुद्धा नॉर्थ ईस्ट मान्सूनच्या वेळेला पाऊस पडत असतो. तर हे महत्वाचं आहे. म्हणजे इथं मान्सून ही एक फेनॉमेना आहे. ठीक आहे, मान्सून ही एक फेनॉमेना आहे, ती इम्पॉर्टंट आहे यामध्ये. प्रश्न क्रमांक 30 मध्ये. प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? हे महाराष्ट्र जॉग्रफीच्या अनुषंगाने महत्वाचे, म्हणजे महाराष्ट्राच्या जॉग्रफीमध्ये काही प्रश्न आलेले आहेत. महाराष्ट्राचा भूगोल. ठीक आहे, हा पहिला प्रश्न आपल्याला भेटतो इथं महाराष्ट्राचा भूगोलाचा, एमपीएससी मध्ये महत्वाचा आहे. महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगर रांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरे खालीलप्रमाणे आहेत. म्हणजे एकाच वेळेला विचारले डोंगर रांगा आणि नद्यांची खोरे. सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे तापीपूर्णा खोरे आहे. ब सातमाळा अजिंठा डोंगर रांगाच्या दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे आहे. क हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व त्यांच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे आहे. आणि ड शंभू महादेवाचे डोंगर व त्याच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे आहे. प्रश्न क्रमांक 31. तर बघा, ही सर्वच्या सर्व जी वाक्य आहेत, वरील सर्व वाक्य ही सर्व वाक्य बरोबर आहेत. त्याच्यामुळे उत्तर 2 आहे, वरील सर्व वाक्य बरोबर. याचाच अर्थ जी सातपुडा पर्वत रांग आहे त्याच्या दक्षिणेमध्ये तापी पूर्णा नदीचे खोरे आहे. दुसरं, सातमाळा अजिंठा डोंगराच्या दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर यांच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे आहे, बरोबर. आणि शंभू महादेव डोंगर यांच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे आहे. त्याच्यामुळे इथे जर नेक्स्ट टाइमला प्रश्न आला तर इथे दक्षिणेकडेचा उत्तरेकडे होऊ शकतो, ते महत्वाचं आहे. ठीक आहे, इथे प्रश्नामध्ये एमपीएससी काय थोडा बदल करू शकते, परंतु नदीचे खोरे आणि डोंगर रांगा हे महत्वाचं टॉपिक आहे. ठीक आहे, महत्वाचे टॉपिक काय आहे? डोंगर रांगा, महाराष्ट्रातील डोंगर रांगा, महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांच्या नद्यांची खोरे, हे महत्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्राच्या भूगोलावरती प्रश्न आलेला आहे. सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे. त्याचे कारण काय आहे? सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उगमापासी केलेल्या शीर्षवर्ती उत्खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. दुसरं वाक्य दिलेलं आहे, सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या पार्श्ववर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. तिसरं दिलेलं आहे, सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या तळाच्या खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. चौथं दिलेलं आहे, सह्याद्रीत पडणाऱ्या मुसळधार पर्जन्यामुळे सह्याद्रीची झीज होऊन ती वक्राकार झालेली आहे. कारण विचारलेलं आहे की जी सह्याद्रीची रांग आहे ती सरळ नाही आहे, ती वक्राकार झालेली आहे. अशी जी रांग आहे ती सह्याद्रीची ती सरळ नाही आहे, ती वक्राकार आहे. अशा प्रकारे वक्राकार झाले. तर त्याचे कारण काय आहे ते आपल्याला इतर प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. त्याचं उत्तर आहे की सह्याद्रीतून ज्या उगम पावणाऱ्या कोकणातील नद्या आहेत त्या नद्यांनी उगमापासी केलेल्या शीर्षवर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. म्हणजे यांनी काय केलेलं आहे, द सह्याद्री रेंज इज कर्व्ड ॲट मेनी प्लेस बिकॉज ऑफ द हेडवर्ड इरोजन ऑफ द कोंकण रिव्हर्स ओरिजिनेटिंग इन द सह्याद्री. म्हणजे नद्यांच्या इरोजनामुळे, नद्यांच्या खननामुळे, ठीक आहे, इथे काय झालेलं आहे, जे सह्याद्री माउंटेन रेंज आहे ते कसं झालेलं आहे, वक्राकार झालेलं आहे. तर सह्याद्रीची जी माउंटेन रेंज आहे, सह्याद्री माउंटेन रेंज ही आपली इथे एक थीम आहे. आणि सह्याद्रीबद्दल आपल्याला सर्व माहिती पाहिजे. सह्याद्रीची लांबी किती आहे, ते सह्याद्रीची उंची किती आहे, सह्याद्रीमधील उंच पीक कुठला आहे, महाराष्ट्रामधील उंच पीक कुठं आहे ते माहिती पाहिजे. तर महाराष्ट्रामध्ये कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे. देन सह्याद्रीची लांबी, सह्याद्रीच्या किनारपट्टी भागाला, ठीक आहे, पश्चिम किनारपट्टी आहे. आणि सह्याद्री फक्त आपण कुठे म्हणतो, महाराष्ट्र आणि गोवा, महाराष्ट्र आणि गोवा इथेच फक्त पश्चिम घाटाला सह्याद्री हे नाव दिलेलं आहे. तर हे एमपीएससीच्या एक्झामला थोडंसं अॅनालिटिकल वेने महाराष्ट्राची जॉग्राफी आपल्याला करावी लागेल. देन गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेने, प्रश्न क्रमांक 33,
कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते, त्याचे कारण काय आहे? नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते. ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते. कावेरी नदीच्या पात्रात ईशान्य व नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पर्जन्यवृष्टी होते. आणि कावेरी नदीच्या उपनद्या कावेरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा करतात. ही 4 वाक्य दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 33. तर ईशान्य, याचे उत्तर आहे ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते. म्हणूनच गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेत कावेरी नद्यांच्या पात्रामध्ये हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. मग जे ईशान्य मान्सून वारे आहेत, ठीक आहे, ईशान्य मान्सून वारे कसे निर्माण होतात? तर या वेळेला ईशान्य मान्सूनच्या वेळेला म्हणजे उत्तर भारतामध्ये, भारताच्या उत्तर भागामध्ये, ईशान्य भारतामध्ये उच्च दाबाचा पट्टा तयार होतो, हाय प्रेशर बेल्ट तयार होतो. आणि त्याच्या तुलनेने इंडियन ओशन मध्ये लो प्रेशर बेल्ट, कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असतो. त्याच्यामुळे वारे नेहमी उच्च दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहतात आणि त्याच वेळेला ते बंगालच्या उपसागरामधून मॉइश्चर्स कलेक्ट करतात आणि त्याच्यामुळे इथे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे खूप जास्त पाऊस पडतो. कावेरी नदी बघा इथे दक्षिणेला आहे, ही कावेरी नदीतून वाहते, त्याच्या वेळेला कावेरी नदीच्या पात्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतो. तर उत्तर आहे याचा पर्याय क्रमांक 2. यामध्ये काय लक्षात ठेवावं लागेल? नद्या सुद्धा महत्वाच्या आहेत. मान्सून, पर्जन्य, पर्जन्याचे प्रकार हे सर्व महत्वाचे. प्रेशर बेल्ट कसे शिफ्ट होतात ते सुद्धा महत्वाचे. देन प्रश्न क्रमांक 33. उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचे महत्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे? प्रश्न क्रमांक 34. तर याचे उत्तर आहे की उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात वाहतूक खर्चाचे योगदान महत्वाचे असते. बरोबर आहे. आणि ते कोणी सांगितलेलं आहे? अल्फ्रेड वेबर. त्यांनी काय म्हटलेलं आहे की जर उद्योग, कुठलाही उद्योग सुरुवात करायची आहे, त्याचे स्थान निश्चिती करायची आहे, त्यामध्ये वाहतूक खर्चाचे योगदान महत्वाचे असते. कारण वाहतुकीचा खर्च सर्वात जास्त असतो. आपण एक कुठल्या ठिकाणी इंडस्ट्री तयार केलं, इंडस्ट्री सेटअप केलं आणि तिथून आपल्याला ट्रान्सपोर्टेशन करायचे, वाहतूक करायची आहे, तर ती कशा प्रकारे ट्रान्सपोर्टेशन होते? की जमिनीमार्फत ट्रान्सपोर्टेशन होतंय का, ठीक आहे, की पाण्यामार्फत ट्रान्सपोर्टेशन होतंय, समुद्रामार्गे ट्रान्सपोर्टेशन आपण करतोय का, वाहतूक खर्च करतोय का? तर त्यानुसार अल्फ्रेड वेबनरने सांगितलं की इंडस्ट्रियल लोकेशन्स, ठीक आहे, इंडस्ट्रियल लोकेशन्स हे अल्फ्रेड वेबनरने सांगितलं की वाहतूक खर्चाचे योगदान महत्वाचे असते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 यामध्ये बरोबर आहे. तर यामध्ये आपल्याला काय काय बघावं लागेल? उद्योगाचे स्थान निश्चितन आणि अल्फ्रेड वेबरने सांगितलेला सिद्धांत, ठीक आहे, हे महत्वाचं यामध्ये. त्याच्यामुळे वेगवेगळे जे वैज्ञानिक आहेत त्याने वेगवेगळे कुठले कुठले सिद्धांत सांगितले ते आपल्याला इथं करावं लागेल. प्रश्न क्रमांक 35. खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणती विधाने बरोबर आहेत ते संकेतांचा वापर करून उत्तर लिहा. केंद्रित वस्तू ही बहुधा शेतवाड्याने वेढलेली असते आणि हिमालयन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाही. तर यामध्ये कुठलं वाक्य बरोबर आहे हे इथं प्रश्न क्रमांक 35 मध्ये विचारलेलं आहे. तर यामध्ये बघा, हिमालयीन प्रदेशात केंद्रीय वस्त्या आढळत नाही, हे बरोबर आहे. आणि केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्याने वेढलेली असते, नाही, फक्त शेतवाड्याने बहुधा नसते, तर याच्यामध्ये पर्वत, ठीक आहे, पर्वत असतात. देन म्हणजे आपले डेझर्ट, ज्याला आपण काय म्हणू, वाळवंटाने सुद्धा हे काय असतात, वेढलेले असतात, शेतवाड्याने वेढलेली नसतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकलेला आहे, चुकीचा आहे. आणि उत्तर काय आपलं फक्त 2 हे बरोबर आहे. तर एमपीएससी राज्यसेवा 2023च्या पेपरमध्ये आपण काय बघितलं की जॉग्राफीचे जे प्रश्न आहेत, 15 प्रश्न आलेले आहेत. 15 प्रश्न म्हणजे तुम्हाला 30 मार्क देऊन जातात आणि 30 मार्क हे सर्व हातचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला स्टेट बोर्डचा चांगला अभ्यास करावा लागेल, रेफरन्स बुकचा चांगला अभ्यास करावा लागेल आणि थीम, जे महत्वाचे थीम्स आहेत एमपीएससी राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये, जसं नद्या, मान्सून, पठार, ओके, महाराष्ट्र जॉग्राफी, भूगोलाची जॉग्राफी, आपलं इंडियन जॉग्राफी आणि जगाचा भूगोल, यामध्ये तिन्ही थोडे महत्वाचे टॉपिक मला आढळले. ओके, थँक्यू.